पाऊस सुरू झाला की कोकणामध्ये स्वर ऐकू येतात आणि त्या स्वरामध्ये कोकण न्हावून निघतं। काय आहेत हे स्वर पाहूयात। ही दृश्य पाहावीत आणि फक्त पाहतच राहावीत अशी आहेत। कोकणाला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ते याचसाठी। हिरव्या रंगांचे इतके शेड्स एखाद्या रंगांच्या कंपनीच्या शेडकार्ड्स मध्येही नसतील आणि त्या रंगांमध्ये रंगून जातो कोकणातला प्रत्येक माणूस। पावसाळा सुरू झाला की कोकणातल्या बांधा बांधावर अशी गाणी ऐकू येतात। निमित्त असतं भात लावणीचं। गुडघाभर चिखल, पाठीला इरलं, भाताच्या विधभर रोपांच्या जुड्या आणि रिमझिम पाऊस। कोकणातला पाऊस जसा लळा लावणारा तशीच कोकणातली शेती सुद्धा। जुन्या लोकांचं ऐकून अजून नवीन आम्ही भलरी नवीन पद्धतीनं चालू केलेले आहे। एकमेकाचे जोक एकमेकाचे हे करून देवदेवांची नावं करून मस्करी करून आणि लोकांना हुरूप येतो आणि त्यामुळे शेतीचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी मी हे प्रयत्न करतो आणि एकमेकाची मस्करी करून त्यामुळे कसं हसून मुकून छान मध्ये अगदी काम होतं। एकमेकांची सोबत करत आणि ओठांवर गाणी खेळवत एकमेकांच्या शेतात भात लावणीचा कार्यक्रम चालतो। कोकणातल्या काही भागात या गाण्यांना भलरी म्हटलं जातं। शेतातून भलरीचे सूर ऐकू आले की समजायचं कोकणात सृजनाचा मौसम आलाय। कोकणामध्ये जशी प्रत्येक काही किलोमीटर नंतर बोली भाषा बदलते तशीच या शेतीच्या वेळी लावणीची जी गाणी आहेत ही बदलत जातात। प्रत्येक वेळी सादरीकरण, त्याचे शब्द, त्याची चाल यामध्ये प्रत्येक काही किलोमीटर नंतर आपल्याला बदल अनुभवायला मिळतो। रत्नागिरीतील ही गाणी अनुभवल्यानंतर आता आपण जाऊया चिपळूण परिसरात आणि तिथली गाणी अनुभवूया। रत्नागिरी असो की चिपळूण की सिंधुदुर्गाचा तळकोकण, पारंपरिक गाण्यांच्या तालावर शेतीतली कामं चालत असल्यामुळे थकवाही निघून जातो आणि मनाला तेवढाच दिलासाही मिळतो। गाण्याला म्हणजे असं रामायणातली कोण रचत, कशी अशी गाण्यातली कोण रचत, अशी कोण ह्याच्यातली एकामेकावर हे करायचं, मस्करी करायची, त्यात मारायची, असं चालतं आणि असं लावणी पण पटकन होते। मग अशी हात चाल पटापट होते मग पटापट। एकीकडे कोकणातली शेती जरी तुकड्या तुकड्यात विभागलेली असली तरीही भातशेतीच्या निमित्ताने होणाऱ्या सामूहिक शेतीचा वसा आता कोकणातल्या पुढच्या पिढीच्या हाती दिला जातोय। सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, रत्नागिरी।